जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज होळीनिमित्त आमच्याकडं छान अशी मस्त अशी गरमागरम लुसलुशीत अशी पुरणपोळी झालेली आहे. तर पुरणपोळीचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुरणपोळीसाठी आपल्याला लागणार आहे चणा डाळ. तर चणा डाळ मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवून दिलेली होती. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, चणा डाळ छान अशी मस्त अशी सॉफ्ट अशी आणि मेन म्हणजे लवकर शिजते. आणि आता मी चणा डाळ काढून छान अशी 2 पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवून दिलेले आहे शिजवण्यासाठी. तर आणि त्याच्यावर झाकण देऊन ठेवून दिलेलं आहे. तर आपली डाळ अशी छान अशी शिजून होते तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया. तर एका बाउलमध्ये मी छान असं चाळून मैदा घेतलेला आहे. मैदा छान असं चाळून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला किंचितचं असं हळद टाकून घ्यायचं आहे आणि किंचितचं असं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याने काय होईल माहिती आहे का, आपल्या पुरणपोळीला ना छान असं मस्त असं येल्लो कलर येणार आहे. तर एका तडका पॅनमध्ये मी 2 चम्मच घी टाकून घेतलेला आहे आणि 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं मस्त असं गरम झालं की आपल्याला हे मैद्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही घेतल्यामुळे आपलं पीठ आहे ते छान असं सॉफ्ट होऊन जाणार आहे. हे मिश्रण गरमागरम आहे त्यामुळे चम्मचमध्येच थोडं असं ढवळून घ्या आणि लगेच असं हात वगैरे घालू नका, हात भाजून जाणार. मी मी देखील चम्मचमध्ये असं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला लगेच इथे पाणी टाकायचं नाही आहे. हे आपलं तेल आणि घी जे मिक्स करून आपण मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मस्त असं मळून घ्यायचं आहे. पूर्ण असं मैद्यामध्ये ते आपलं तेल आणि घीचं मिश्रण छान असं मिक्स व्हायला हवं. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मोठं असं पकडलं तरच आपल्याला मोठा गोळा असा व्हायला हवा असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. आणि आत्ता आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदमही आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे पिठामध्ये, थोडं थोडं जस्ट असं लागेल तसंच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि हळूहळू गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला छान असं पुरणपोळीसाठी. आणि आपण जसं चपातीसाठी आपण पीठ मळतो तसं आपल्याला पीठ मळायचं नाही आहे. पुरणपोळीसाठी असं सॉफ्ट असं मऊ असं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील पुरणपोळीसाठी वापरू शकता. त्यानेही गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या देखील खूप अशा छान लागतात खायला. आणि गव्हाचं पीठ म्हटल्यावर हेल्दी आपल्या पुरणपोळ्या होणारच आहेत. तर आता याच्यामध्ये 1 चम्मच असं घी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता छान असा आपला गोळा सॉफ्ट असा झालेला आहे. आणि अशा प्रकारे पीठ मळून घ्या तुम्ही, सॉफ्ट असा बनवून घ्या, मऊ असा बनवून घ्या. त्याने पुरणपोळ्या खूप अशा मऊ होऊन जातात. तर पुन्हा एकदा एक जस्ट थोडंसं असं घी लावून घ्यायचं आहे आपल्या पिठाच्या गोळ्याला. आणि आणखी एक गंमत म्हणजे छान असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हा गोळा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. त्याने पीठ असा छान असा सॉफ्ट होऊन जाणार आहे आपला. अशा प्लॅस्टिकच्या पॅकेट्स आपल्याला असतात आपल्याकडे नेहमी अवेलेबल. तर असंच आपल्याला प्लॅस्टिकच्या पॅकेट्समध्ये आपल्याला पिठाचा गोळा असा हा ठेवून द्यायचा आहे. तर इकडे आपली डाळही छान अशी शिजून गेलेली आहे. डाळीमधला पाणी पूर्ण असं आटून गेलेलं आहे पाहू शकता. पुन्हा एकदा डाळ आपली अशी मिक्स करून घेऊया आपण. तर छान अशी डाळ सॉफ्ट अशी झालेली आहे. आणि रात्री भिजत डाळ ठेवून दिल्यामुळे आपली डाळ छान अशी लवकर अशी शिजून गेलेली आहे. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर देखील टाकू शकता, कारण साखरेच्या पुरणपोळ्या देखील खूप अशा छान लागतात खायला. आमच्याकडे काय होतं माहिती आहे का, माझ्या माहेरी साखरेच्या पुरणपोळ्या बनवतात आणि माझ्या सासरी गुळाच्या पुरणपोळ्या बनवतात. त्यामुळे आमच्याकडे कधी साखरेच्या देखील पुरणपोळ्या बनतात आणि गुळाच्या देखील पुरणपोळ्या बनतात. तर आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण असं गूळ असं डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याने आपल्याला पुरणपोळीला टेस्ट छान अशी लागते खायला. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पुरण करून डाळ शिजवून घ्यायची आहे. तर पुरणासाठी आपली डाळ छान अशी रेडी झालेली आहे. तर ची जी चाळण मिळते ती वापरणार आहे. त्याच्यामध्येच मी असे सगळी डाळ टाकून घेतलेली आहे आणि मी इथे हे वाटण्यासाठी मी चम्मचच वापर करणार आहे. काही लोक तांब्याचा देखील वापर करतात, पण मला तांब्याचा वापर नाही करायला जमत, त्यामुळे मी असं चम्मचमध्येच करून घेते नेहमी. तुम्हाला जमत असेल तर तो तांब्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. पण तर आपली डाळ अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पुरण यंत्राचा देखील वापर करू शकता. पण काय होतं माहिती आहे का, या चाळणीमध्ये एवढी अशी छान अशी पुरण असं तयार होऊन जातो ना, तसं पुरण यंत्रामध्ये होत नाही. पुरण यंत्रामध्ये थोडीशी पुरण हा ना चरबरीतच राहतो. तर पाहू शकता आपलं छान असं पुरण रेडी झालेलं आहे. तर ते चिकटलेलं ते चाळणीला आहे तेही पण पुरण काढून घेऊया. आणि इकडे आपण प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये जे आपण पिठाचा गोळा ठेवून दिलेला आहे तो आपण काढून घेऊया. तर पाहू शकता पीठ किती छान असा सॉफ्ट झालेला आहे, छान असा मऊ झालेला आहे पीठ आपला. एकदा हा पीठ असा छान असा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि त्याचा छोटासा गोळा असा आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. आपल्याला पीठ लाटण्यासाठी आपल्याला थोडा मैदा लागणार आहे. तर तोही मी एका साईडला काढून घेतलेला आहे. छोटासा गोळा एक काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे पिठाच्या गोळ्यामध्ये आणि छान असं आपल्याला हलक्या हाताने अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला पुरणपोळी. तर पोळपाट तर मी आता पुढे काढून घेतलेलं आहे, कारण मला पुरणपोळी लाटायला जरा इझी पडेल. तर असं पीठ टाकून घेऊया आपण आणि छान अशी मस्त अशी पुरणपोळी लाटून घेऊया. तर छान अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. आणि इकडे तवाही छान असा आपला गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण पुरणपोळी टाकून घेऊया आणि दोन्ही साईडला मस्त असं घी लावून आपण पुरणपोळी भाजून घेऊया. पुरणपोळीचं काय होतं माहिती आहे का, त्याला असं प्रेस वगैरे करायला लागत नाही. ते छान अशी मस्त अशी टम्म अशी फुगते. चपाती किंवा भाकर म्हणा किंवा चपाती म्हणा, त्याला कसं आपण प्रेस करून मग ती फुगते, तसं पुरणपोळीचं नाही. पुरणपोळी पुरणपोळी छान अशी मस्त अशी टम्म अशी फुगून जाते, आपोआप अशी फुगून जाते. तर पाहू शकता छान अशी टम्म झालेली आहे आपली पुरणपोळी.
तर आता पलटी करून घेतलेली आहे मी आणि छान असं घी लावून घेऊया आपण. दोन्ही साईडला छान असं घी लावून घेऊया. मस्त अशा गरमागरम पुरणपोळी तुम्ही दुधासोबत खाऊ शकता, गरमागरम चहासोबत खाऊ शकता किंवा नुसतं असं घीसोबत देखील खाऊ शकता. कशीही खा, पुरणपोळीची चव ही आपल्यातूनच लागणार आहे, अशी भन्नाटच लागणार आहे. खूप छान लागते. तर दुसरी पुरणपोळी देखील मी तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर त्यालाही छान असं दोन्ही साईडला आपण घी लावून घेऊया आणि छान असं मस्त अशी भाजून घेऊया. तर पाहू शकता ही देखील पुरणपोळी छान अशी मस्त अशी टम्म झालेली आहे. आणि अशा टम्म झालेल्या पुरणपोळ्या खाण्यापेक्षा बघायलाच खूप अशा भारी वाटतात. खायला तर भारी वाटतातच आणि बघायला देखील खूप अशा छान वाटतात पुरणपोळ्या अशा टम्म फुगलेल्या. तर चला तर पलटी करून घेऊया ही पुरणपोळी आपण. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणा, दसरा म्हणा किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार म्हणा, पुरणपोळी हा मेनू सगळ्या घरोघरी असतोच. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.